स्वाती कापणे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार सर्वांना. सुंदर दिवसाची सुरुवात. आज आहे चतुर्थी आणि होळीनंतर जे चतुर्थी येते त्या दिवशी आमचं असतं साखरचौथचं थाट. तर ते त्या दिवशी तुम्हाला लग्नाचं आमच्या मुलीचं जेव्हा लग्न ठरलं होतं तेव्हा मी तो एक थाट केला होता. त्याचं सगळं दाखवलं कसं केलं काय केलं ते. तर ते तर लग्नाचं होतं. तर आज आहे आता हे वर्षभराचं आमचं असतं होळीनंतर जे थाट असतात देवीचं. तर ते थाट आहे. तर थाट आता आमच्या विजूताई माझ्या चुलत जेठाणी त्यांच्याकडे आहे. ते म्हणजे आम्ही असं करतो की दरवर्षी कोणाच्या घरी करतो. ते टाक असतात देवीचे ते आम्ही तिथं घेऊन जातो. मग ह्या वर्षी त्यांच्याकडे आहे, पुढच्या वर्षी दुसऱ्याकडे करू. म्हणजे त्यानिमित्ताने सगळे एकत्र पण येतात आणि देवीचं छान असं थाट पण होतो. तर आता मी तिथे चालली आहे, तयार झाली आहे. कारण सकाळचं पण आवरून घेतलं. आज चतुर्थी त्यामुळे उपवास पण केला थाट असल्यामुळे. नाही तर माझे असे उपवास नसतो, पण आज थाट असल्यामुळे उपवासन केला आणि घरी पण थोडी खिचडी बनवून ठेवली मुला आणि मिस्टरांना. तर आता मी निघते. चला तिथे दाखवते आम्ही काय काय करतो ते, कशी तयारी करतो. थाट होऊन बरेच दिवस झाले. ही व्हिडिओ मी लेट पोस्ट करत आहे. आम्ही पोचलो तिथे, म्हणजे संगीता पण आमच्या घराजवळच राहते. संगीता परत काकू आम्ही सर्व पोचलो. तर विजूताईने बरीच तयारी सर्वच जवळजवळ तयारी करून ठेवली होती आणि आमचं फराळाचंही तयार करून ठेवलं होतं. बघा, मग आम्ही तिथं थोडा वेळ बसलो, रिलॅक्स झालो आणि मग थोडा फराळाचा आस्वाद घेतला. खिचडी, ताक, वेपर्स वगैरे पण ताईने तळले होते. दुपारी जास्त काही काम नव्हतं, विजूताईने बरंचसं करून ठेवलेलं होतं, त्यामुळे नंतर आराम झाला आणि नंतर मग परत संध्याकाळची तयारी. हे बघा मस्त खीर पण तयार झाली आहे. इकडं सार, परत पुरणपोळ्या, हे पण चणे करतात. तुम्हाला प्रज्ञाच्या लग्नाचा थाट दाखवलं होतं, त्याच्यात सगळं दाखवलं होतं. आणि ह्या पुरणपोळ्या सर्व तयार आहेत. आम्ही सर्व संध्याकाळी लागलो, म्हणजे पुरणपोळ्याच बाकी होत्या. पुरण पण विजूताईने तयार करून ठेवलं होतं. नंतर मग थाट मांडायची तयारी केली. सर्व पूजेचं साहित्य गोळा करून ठेवलंच होतं देवाजवळ. जय घरातले टाके ना. आता मध्यभागी परत कापूर ठेवायचा आणि पेटवायचं, त्याच्यावर वाटी पालती घालायची. हा लाव तसं लाव. अर्ध ताटा ह्या थाटाचं सविस्तर मी तुम्हाला प्रज्ञेच्या लग्नाचा जो थाट केला होता त्याच्यात सर्व सांगितलेलंच आहे. तरी तुम्ही हा बघा कसं पूजा करता येते. श्री कुलस्वामिनी म्हणू माता की जय. बोल अंबा माता की जय. चांदाई माता की जय. श्री महालक्ष्मी माता. देवीच्या नावाचा गजर करत पूजेला सुरुवात झाली. पहिल्यांदा केळीचे पानं ठेवले, त्याच्यावर काशाचं ताट, त्याच्यावर मग मध्यभागी कापूर पेटवला, त्याच्यावर वाटी उलटी करून टाकली आणि नंतर मग मोगरा म्हणजे भात जोगलेला असतो तो 5 वेळा टाकायचा प्रत्येकाने. परत दही, तूप, साखर अशा पद्धतीने प्रत्येक कापडने फॅमिलीने हे सर्व करायचं असतं. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती माता की जय. बोल अंबा माता की जय. आम्ही सर्व कापडणे परिवार जमलो होतो. माझ्या सर्व जावा, जेठाण्या, दीर, जेठ सर्वांनी मग आईपाईने मग तसं केलं. 5-5 वेळा सर्व टाकलं आणि अशा प्रकारे मोगरा तयार केला. अशा प्रकारे सर्व मांडत जाऊन मग देवीचा थाट तयार होत होतो.
सर्वांची पूजा मांडून झाल्यानंतर मग 11 पुरणपोळ्या ताटामध्ये बघा अशा मांडून ठेवल्या आहे. परत नारळ म्हणजे ते मटमुगाचे ते केलेले असं वडे त्याला नारळ म्हणतात. चणे त्या दिवशी त्याला मनुके म्हणतात. ते असं सर्व रचून ठेवले बघा. असं ताट तयार होतं. मग नंतर आरतीला सुरुवात केली. मग सर्वांनी आळीपाळीने जोडीने परत मुलं होते त्यांनी सर्वांनी आरती केली. नंतर आम्ही सर्वांनी आरती झाल्यानंतर जावांनी देवीसमोर जोगवा मागितला नाचत गाजत. अशा प्रकारे देवीचा थाट खूप सुंदर पद्धतीने झाला. नंतर आम्ही सर्वांनी जेवणं केले. आणि तुम्हाला हा देवीचा थाट कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि स्वाती कंपनी यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.